तर नमस्कार मंडळी. तर पावटा काढायला आम्ही 3-4 दिवसांनी सुरुवात केली. आम्ही 1 एकरमधला पावटा काढून टाकलेला आहे. गोळा करायचा थोडासा राहिलेला आहे. तर हो आहे अर्धा एकरमधला पावटा. तर बघू शकता एकदम भारी पावटा आला आहे. 1 एकरमध्ये आमचा पावटा काही साधलाच नाही, कारण की सांगायला गेलं तर त्यामध्ये पावटा म्हणला तर बारीकच होतं, त्यात काय आलंच नाही. तर गुत्त देऊन पण काही फायदा नव्हता आणि बाया लावून काढून पण काही फायदा नव्हता. त्यामुळे आम्ही घरच्या घरीच काढला आहे. आणि बघू शकता इथे पावटा किती भारी आला आहे. आम्ही इथून खुटाण करूच काढतो, लय आरी पण पडत नाही. पण उन्हाने फुटतं, त्यामुळं सकाळ लवकर येऊन काढतो आम्ही. सकाळ 8 वाजता येऊन काढतो. इथं 1 एकरमधला पावटा आमचा गोळा करायचा राहिला होता, तो आम्ही गोळा करून घेत आहोत. आणि बघू शकताय, तर मी म्हणलं मी पण करते गोळा, चला. तर मम्मी खोळत होती म्हणून गोळा करून घेतलं आणि गोळा केलं. तर ऊन होतं 3-4 दिवस. आम्ही खालचं काढत होतो आमचा अर्धा एकरमधलं, त्यामुळं खाली थोडंसं फुटलं आणि तुम्हाला मी दाखवते, थांबा 5 मिनटं. तर खूप फुटलेलं होतं आणि एवढं बी पडतं ना, सांगायचंच काम नाही. गोळा नाही केलं तर अर्ध ठिकं तुमचं खालीच वाया गेलं म्हणून समजा. तर हे बघा एवढं फुटलं आहे आणि आता बांधून द्यायचं आहे. आणि बांधून दिलेलं आहे वडिलांना माझ्या आईने. तर पुढी चला, आता पुढी पण तिकडच्या साईडला आहे पावटा अजून. तर बघू शकता इकडच्या साईडचा पावटा हो पण अजून गोळा करायचा राहिलेला आहे. इतक्या लांबून आम्हाला त्यांच्या डोक्यावर एवढं मोठं वज द्यावं लागते. शेतकऱ्याचं असं जीवन असते, कष्ट केलं तर आहे, नाही तर काय नाही. तर रात्र झाली आम्हाला, कारण की नळ्या हातरायच्या होत्या हरभऱ्यामध्ये, त्यामुळं रात्र झाली. काही नाही, जाता तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.